असा टॉलीन आणावा लागतोय खात शेट, नुसतं मोठं बोलून चालत नाही. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणसाला आता ही तोंडावर बांधून कोणीकडे चालली. तोंडावर बांधून बघा मी चाललो आता कॉलेजला. आणि या दोन बादराशांना म्हणलं तुम्ही चला, तुम्हाला वाटत सोडतो. त्यांची बी बस येणार आहे. आता त्यांना सोडून जायचं कॉलेजमध्ये. तर बघा त्यांना सोडलं आणि मी आता सरळ बघा चाललो आपल्या कॉलेजच्या दिशेने, कारण आज शनिवार हाफ डे, त्यामुळे सकाळ सकाळ लवकर जायला लागतंय बघा. आता बघा कॉलेजवरनं आलोय माघारी आणि आता आपल्याला जायचं आहे आज उसाला खत आणायला जायचं आहे. त्यामुळे येऊन घरी मस्तपैकी जेवण केलं आणि डायरेक्ट आपण आता कामाला भेटलोय बघा. आता इथनं ही एल्बो घेऊन जायचं आहे, घरी माळव्याला पाणी लावायचं आहे. त्यामुळे ही नुसतं एल्बो तेवढा घेतो आणि कॉक बंद करतो, कारण पाणी इकडं वर येते. आणि मग घेऊन जाऊन घरी जाऊन जोडतो बघा आता. तर बघा इथे येऊन जोडले सगळं आणि आता तोपर्यंत लाईटच गेली वा. त्यामुळे यांना म्हणलं जरा टोचून घ्या, कुठं कुठं तर गेलंय तिथं. तर बघा लाईट आली आणि आता घेतली बऱ्यापैकी भिजवून, एक दोन वोप राहिले तर. आणि वर आपल्याला उशाही रोपं आणलेली तिथं पण चालू करायचं आहे वा ड्रम भरायसाठी. तिथं आपण बघा आता चालू झाले आणि ड्रम भरून घेतो, कारण काल आपण रोपं आणलेली बघा. त्यामुळे आधी ड्रम भरून घेतो. बघा ड्रम ही भरून घेतलाय मस्तपैकी. आता म्हणलं जरा तुम्हाला रोपं द्यावं. बघा ही रोपं आपण आणलेली काल संध्याकाळी आणलेली बघा, आणि उन्हात असल्यामुळे सुकली ती. आता पाणी दिलंय आणि उन्हात होती ती, सावलीला ठेवली नव्हती. आता मी येऊन कॉलेजवर मग ठेवली ती. पण बी कुठल्यात काय मला काय माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल किंवा कळलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता बघा आपल्याला जायचं आहे घराकडं, कारण घरी जाऊन तिथं अजून बेडगती घेऊन का नाही, मग वर जाऊन आपल्याला घरावर पाणी चालू करायचं आहे आणि मग जायचं परत ह्याला जायचं आहे, आपलं खत आणायला जायचं आहे. बघ घरी बेडगती घेतल्या, गाडीवर बसलो. आता म्हणलं चला म्हणलं, त्या आलो आणि इथं आधी कॉक वळवला. त्या आधी नेहलेला मग शिलबू बसवला आणि कॉक वळवला. बघा हे आपला एवढा गहू भिजवायचा आहे. आता पाणी चालू केलंय, मग किती उशीर लागतोय बघू. बघा डायरेक्ट आलोय आपण बघा आता आणायला. फायरिंग स्वराज म्हणजे पाणी कसं आहे त्याला. तर डायरेक्ट आलो आपण दुकानात आणि बिल बनवले तिकडं. आपण इकडं आता खाट टाकायचं. खाट टाकून मग डायरेक्ट चालतो. खत आपण काल रात्री आला, निमक खत आपण आता घेऊन चालतो. आणि एक 15-20 आसपास आहे सगळा. रात्री आम्ही 15 मग काय अडचण नाही. तर घरी जाऊन खाली करायचं, वरपर्यंत दिवस होतो. आता म्हणलं टाकताना गोड वाटलं, पण आता उतरायचं कोणी, काना उतरून घेतली बा. ही बघा सगळी टोटल आपली पोती झाली इथं, सगळी मिळून एक बघा 30च्या आसपास आहे ती. गिरण चालू केली, कारण भरट्याला गिरण नव्हती. आणि आता म्हणलं वैरणला जायला किती दिवस मावळाला आला, वैरणला निघालो. फौजला म्हणलं आपल्या भिडा जरा, तेवढं मी जरा मोबाईल बघतो. मोबाईल बघून झालं ना, आता म्हणलं याने बक्कळ तोडले, त्यांना टाकून घेतो, कारण दिवस मावळाला आलाय. तर बघा टाकून घेतलं. फौजला म्हणलं बसा मागं, तर जाऊन म्हणलं घरी, कारण जाऊन अजून खाली करायचं.
त्यामुळे ट्रॅक्टर चालू केला. इथं आलो बरं, आता अजून खाली उतरायचं आहे. त्यामुळे बघा इथे येऊन अजून खाली उतरलं आणि इकडे ट्रॅक्टर आपलं खाली आणून लावलाय. आपलं गुरु बांधतोय तिथं, कारण तिथं जागा मोकळी होती, दारात काय नव्हती. त्यामुळे इकडं आणून लावलाय. आता जायचं मोटर बंद करायला. तर बघा आता मी चाललोय मोटर बंद करायला आणि असा आपला दिवस गेलेला आहे. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण आपलं व्हिडिओ जास्त सबस्क्राईब कमी झाले. त्यामुळं सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आता मोटर बंद करायची जायचं दुधाला. तर आपला व्हिडिओ आता आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता मोटर बंद करतो.